निलंबित करण्यात आलं। आम्ही हा इशारा घेऊन हा मोर्चा काढतोय। तुम्ही आम्हाला संसदेमध्ये जर बोलून देणार नसाल, आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्याचा आवाज जर तुम्ही ऐकणार नसाल, तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही मोर्चे काढू, आम्ही लोकांना संघटित करू, आम्ही शेतकऱ्यांना संघटित करू आणि आमच्या मागण्या नक्कीच मान्य करून घेऊ। या हुकुमशाही सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्यावर दडपशाही करणाऱ्या भाजप सरकारचा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांची दडपशाही करणाऱ्या भाजप सरकारचा, कांद्यावर निर्यात बंदी लादणाऱ्या या भाजप सरकारचा, दुधावर अनुदान न देणाऱ्या भाजप सरकारचा, शेतकऱ्याला हमी भाव न देणाऱ्या भाजप सरकारचा। माझ्या भावांनो बहिणींनो, हा शेतकऱ्यांच्या लेकरांचा मोर्चा आहे, हा धरतीच्या लेकरांचा मोर्चा आहे। हा मोर्चा शेतकरी वाचवण्यासाठी निघालेला आहे, शेती वाचवण्यासाठी निघालेला आहे। आम्ही सगळे धरतीची लेकरं आहोत, तुम्ही पण सर्व धरतीची लेकरं आहात। हा सर्वांना आव्हान आहे की या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हा। धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी रान पाकर, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, दुधावर अनुदान मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। शेतकरी आक्रोश मोर्चा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ठिकाण या ठिकाणी आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं, संविधानामध्ये लिहिलं का शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी धोरणं आखली गेली पाहिजे। मात्र हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, हे सरकार संविधान संपवणारं सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांचा गळा घोटणारं सरकार आहे। म्हणून आहे हा शेतकरी आक्रोश मोर्चा। आम्ही शेतकरी वाचवायला निघालोय, आम्ही संविधान वाचवायला निघालोय। म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही साथ द्या, संविधान जिंदाबाद, 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 लोकशाही जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, पिकाला
कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. शाब्दिक स्वागत सागर बाबा मिसाळ, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष. स्वागत. कृपया सर्व कार्यकर्त्यांना विनंती बसून घ्या आपण. हॅलो, सगळे पाठीमागे व्यवस्थित बसा प्लीज. प्लीज सगळे बसा. व्यासपीठावरील सर्व कार्यकर्त्यांना मयूर आपण सर्वांनी खाली जावं. सुशांत पुढे बसा. दत्ताजी राऊत, अशोक पंचायत सगळ्यांना समिती खाली घेऊन सदस्य जावं. हवेली स्टेज वरती फक्त यावं. दत्ता राऊत. लोकल सर्वांनी खुर्च्यांवरती बसू नये. पाठीमागं आपले प्रमुख पाहुण्यांसाठी आहे फक्त. कृपया व्यासपीठावर सगळ्यांना विनंती आहे आपण समोर बसून घ्यायचं. उन्हातल्या खुर्च्या कृपया आत घ्या. सावलीत घ्या एका लाईन मध्ये. सहकार्य करा मंडप व्यवस्था. धन्यवाद. शाब्दिक स्वागत सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सन्मान्य सागर बाबा मिसाळ. आज शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार सन्माननीय सौ सुप्रियाताई सुळे तसेच शिरूर लोकसभेचे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली जो आज शेतकरी आक्रोश मोर्चा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आला, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आदरणीय ताईसाहेब आणि कोल्हे साहेबांचं व्यासपीठावरच्या सर्व मंडळींचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. आपण सगळ्यांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. कृपया समोर कोणी उभा न राहता समोर खुर्च्या आहेत, कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. यानंतर प्रास्ताविक पर भाषणासाठी मी दादासाहेब थोरात, प्रवक्ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक भाषण करा. ॲडव्होकेट तेजसिंह पाटील असतील, याचबरोबर आमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोलजी बिशे असतील, आमचे महारुद्र बाप्पू पाटील असतील, या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी अमोलदादांचं स्वागत करतोय. आणि सर्वात प्रथम मी अमोलदादांचं आणि ताईंचं आभार मानतो की तुमचा संसदेतला आवाज दाबला गेला आहे आणि जनतेचा आवाज जर दाबला जात असेल तर तो कुठेतरी रस्त्यावर उठवला पाहिजे. यामुळं आपण दोघांनी या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आणि आम्हाला स्वागत करण्याची संधी दिली. खरं तर आजचा काळ हा कठीण काळ आहे आणि या काळामध्ये विचाराची लढाई विचारांनी न लढता या दडपशाहीला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. आणि यामुळं आज मी जरी ताईंना महासंसद रत्न अशी ताईंची आणि दादांची ओळख करून दिली असली तरी संसदेतच आता ताईंचं आणि दादांचं निलंबन झालंय. यामुळं आजचा हा काळ अतिशय कठीण आहे. जनतेनं राजहंस होणं गरजेचं आहे आणि भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या विचारानं चांगल्या लोकांना संसदेत पाठवणं गरजेचं आहे. नाहीतर पाठीमागील 9.5 पावणे 10 वर्ष ज्या पद्धतीने गेली ती पुढं आपल्याला अतिशय वाईट आणि भविष्य काळ हा हुकुमशाहीचा होईल. यामुळं आज जो आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आदरणीय अमोलदादांचं आभार व्यक्त करतो. इतिहासात असं प्रथम घडलंय की 145 खासदार हे निलंबित करण्यात आलेलं आहे. आवाज दाबणारे हे सरकार काही कामाचं नसल्यामुळे या सरकारला खाली उतरवणं गरजेचं आहे. दादांनी आता जरी शेतकऱ्यांसाठी हा आक्रोश मोर्चा केलेला असला तरी समाजातील सर्वच घटकांचा आक्रोश हा अतिशय वाढलेला आहे आणि या आक्रोशाला आपल्या सर्वांना वाचा फोडायची. आणि ही वाचा फोडत असताना आपल्याला बॅलेट हे अतिशय चांगलं माध्यम असतं आणि मला असं वाटतं की जनतेनं बॅलेटचा चांगला वापर करावा आणि चांगल्या मतातून चांगली लोक निवडून द्यावी तरच आपल्याला भविष्यामध्ये न्याय मिळेल. आपण आता त्यांच्या भाजप सरकारच्या ज्या घोषणा ऐकतो त्या अतिशय सुंदर असतात. त्या
नरेंद्र मोदींनी काही गोबेल्स मंत्री खाली ठेवले आहेत. ते गोबेल्स मंत्री काय करतात की जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर त्यांनी मोदी है तो मुमकिन है अतिशय चांगलं स्लोगन तयार केले. मग मोदी है तो मुमकिन है म्हटल्यानंतर आपल्या महिला पैलवान असतील यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याला मोदी कुठेही एक शब्दानं अवाक्षर बोलले नाहीत. आपले बजरंग पुनिया असतील त्यांनी त्यांचा पद्मश्री पुरस्कार हा महागारी दिला, तरी देखील त्याच्यावरही काय बोलले नाहीत. स्वतःच्या खासदारांना किंवा स्वतःच्या नेत्यांना अभय देतात आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा हे सरकार काम करत आहे. यामुळं आपल्याला या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवणं गरजेचं आहे. खर तर अमोलदादा, या सरकारच्या अनेक फसवा योजना आहेत. शेतकऱ्यांना एकही योजना या सरकारनं शिल्लक ठेवलेली नाही. सगळ्या योजना ह्या उद्योगपतींच्या घशामध्ये घातलेल्या आहेत. गाई गोट्यासाठी 200 गायी केल्या तरच गाई गोट्याला अनुदान मिळतंय. त्याचबरोबर शेळी मेंढी पालनाचं देखील अनुदान बंद केलेलं आहे. 5 एकराची मर्यादा घातलेली आहे. यामुळं छोटे शेतकरी तर अनुदान कसल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. नाबार्ड हे नावाला शिल्लक राहिलेलं आहे. ड्रिपचं अनुदान कमी केलंय आणि यातच पश्चिम महाराष्ट्र हा ऊस शेतीसाठी सर्वात मोठा भाग आहे आणि या ऊस शेतीला अधिकचं पाणी लागतं. यामुळे या सरकारनं या शेतीकडे दुर्लक्ष केलंय. भविष्यात मी म्हणतो ही शेती नष्ट होईल. यामुळं सरकारनं ड्रिपला 100% अनुदान दिलं पाहिजे असं मी अमोलदादा आणि ताईंच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण भविष्यामध्ये येणाऱ्या काळात यासाठी आवाज उठवावा, तरच ऊस शेती शिल्लक राहील. अन्यथा हा शेतकरी देखील लयास जाईल आणि संपून जाईल. अमोलदादा, या सरकारचं कसं झालंय की विकासाच्या नावाखाली एक गोंडस असं योजनांना नावं देतात, मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. ह्यांचा विकास म्हणजे कालच मला एक मित्र भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की माझा अलीकडं कोंबडा अंडी द्यायला लागलाय. मी म्हटलं अरे काही चेष्टा करतोय माझी. तर तो म्हणला नाही, मी माझ्या कोंबडीलाच लाडानं कोंबडा म्हणतो आणि ते अंडी देतोय. अशा प्रकारचा हा विकास यांचा चालू झालेला आहे आणि हा विकास कुठेतरी आपल्याला थांबवायचाय. आणि याच विकासाला साथ देण्यासाठी आपल्यातही काही लोक तिकडे गेलेत आहेत, मात्र त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. मात्र पुढे जमलेल्या सगळ्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला विनंती करतो की आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे मागील 18 वर्षात काम केले ते काम यापूर्वी कधीही झालं नाही. यामुळे येणाऱ्या लोकसभेला ताईंना चांगल्या पद्धतीने सहकार्य करा आणि ताईंना प्रचंड मताने निवडून द्या, तरच आपला आवाज हा संसदेत जाईल. अन्यथा ताईंच्या विचाराव्यतिरिक्त तुम्ही कुणाला जर सहकार्य केलं तर नक्कीच हुकुमशाही येईल आणि आपल्याला त्याचा अतिशय मोठा फटका बसेल. मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो आणि या ठिकाणी आदरणीय भैयांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत. यानंतर पुणे जिल्हा बांधकाम आरोग्याचे माजी सभापती आपल्या सर्वांचे जीवा नेतृत्व सन्मान्य प्रवीण भैया माने साहेब. नमस्कार. आज आपल्या बिगवन पंचकृषीमध्ये माझ्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांसाठी, समाजातील वंचितांच्या घटकांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा आज आपल्या बिगवनला येऊन धडकला. या मोर्चाचे जे नेतृत्व करत आहेत ते आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या सगळ्यांच्या भगिनी लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे, तालुक्याचे अध्यक्ष TSC आप्पा पाटील, अमोल शेठ बिसे, अशोकभाऊ गोगरे, त्याचबरोबर शेवाळेताई जिल्ह्याच्या अध्यक्षा पडसळकर ताई, अमोल शेठ बिसे आणि आमच्या पार्टीचे कार्याध्यक्ष महारुद्र बापू पाटील, स्वप्नीलजी गायकवाड साहेब, अशोक भाऊ व उपस्थित असलेले आप्पासाहेब पवार, बाकी सगळी सन्माननीय व्यासपीठ, वेळेअभावी मी काही जास्त आपला वेळ घेत नाही, व उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बांधव, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आज एक कालपासूनच शेतकरी आक्रोश मोर्चा अमोलदादांनी व ताईंनी या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरू केला आणि त्याचं ठिकाण होतं शिवनेरी. ज्या शिवनेरीवरती
आपला सगळ्यांचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्या जन्माच्या स्थळापासून अमोलदादांनी आक्रोश यात्रा सुरू झाली. खरं तर मला असं वाटतं की आज जर महाराज असते तर त्यांना काय वाटलं असतं की आपल्या या राज्यामध्ये आक्रोश आपल्याला शेतकऱ्यांसाठी करावा लागतोय अमोलदादा, याच्यासारखं दुःख महाराजांना सुद्धा मला वाटतं कोणतंच झालं नसतं. परंतु खऱ्या अर्थानं ज्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं होतं जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती की माझ्या शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा कुणी धक्का लावायचा नाही, हा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये दिला होता. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय चाललंय बांधवांनो, तुम्हा आम्हाला पाहता आता सांगता येईल. कांद्याची निर्यात बंदी या ठिकाणी त्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांचे दर कांद्याचे पडले. दुधावरती अनुदान फक्त सहकारी संघाला दिलं, खासगी संघाला दिलं नाही. त्याचबरोबर लाईटची जी काही अडचणी आहेत, लाईट सारख्या रात्री लाईट दिली जाते, दिवसा दिली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. त्याचबरोबर आता जे आपण कोणतंही म्हणजे औषध मारण्यासाठी जे घेतो त्याला सुद्धा जीएसटी 18% या ठिकाणी लावला जातो. असे असंख्य प्रश्न घेऊन अमोलदादांनी सुप्रियाताईंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही आक्रोश यात्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे. अनेक प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख, आपल्या बांधवांचे दुःख ते सगळे जाणून घेऊन उद्या हे पुण्यामध्ये हा मोर्चा धडकणार आहे आणि अमोलदादांच्या नेतृत्वाखाली, ताईंच्या नेतृत्वाखाली ते निवेदन देणार आहेत. बांधवांनो, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 2 कोहिनूर हिरे आहेत, लक्षात ठेवा. एक म्हणजे सुप्रियाताई सुळे आणि दुसरं म्हणजे अमोलदादा कोल्हे. दोघंही आदर्श संसद रत्न म्हणून या भारताच्या संसदेमध्ये आपले बहीण भाऊ या ठिकाणी काम करतात. सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे कोण आहेत? अमोलदादा, सुप्रियाताई आहेत. सगळ्यात जास्त उपस्थिती कुणाची आहे संसदेमध्ये? अमोलदादांची, सुप्रियाताईंची आहे. सगळ्यात जास्त मराठा आरक्षणावरती प्रश्न विचारणारे कोण आहेत? अमोलदादा आणि सुप्रियाताई आहेत. धनगर समाजावरती आरक्षण मिळावं म्हणून प्रश्न विचारणारे कोण आहेत? सुप्रियाताई आणि अमोलदादा आहेत. माझ्या मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे कोण आहेत? अमोलदादा आणि सुप्रियाताई आहेत. असंख्य अल्पसंख्याकांसाठी सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे कोण आहेत? सुप्रियाताई आणि अमोलदादा आहेत. त्यांना अमोलदादा जवळपास 4 वेळा आदर्श संसद रत्न अमोलदादांना पुरस्कार मिळाला. सुप्रियाताईंना आदर्श महासंसद रत्न पुरस्कार 2 वेळा मिळाला आणि 7 वेळा संसद रत्न म्हणून पुरस्कार सुप्रियाताईंना मिळाला. बांधवांनो, या देशामध्ये जेव्हा शेतकरी राजाला अडचण येते ना, तेव्हा देशामध्ये एकच नेता सगळ्यात आपल्यासाठी पुढे येतो, त्याचं नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. माझ्या बोरीमध्ये 6 वाजता जर कधी गारपीट झाली तर वयाच्या 83 वर्षी पवार साहेब या ठिकाणी बोरीमध्ये येतात. सर्वसामान्य लोकांचे दुःख वेचण्यासाठी बांधवांनो येतात. कुणासाठी येतात? आज अमोलदादांनी सकाळी 7 वाजल्यापासून उन्हातानाची ही यात्रा चालू केली आहे. बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. त्यांची वैयक्तिक काय नाहीये, पण शेतकऱ्यांसाठी भांडणारे अमोलदादा आहेत, सुप्रियाताई आहेत. बांधवांनो, लक्षात ठेवा. म्हणून ह्यांना ताकद देणं तुमची आमची या ठिकाणी काळाची गरज आहे. या भारताच्या इतिहासामध्ये सरसकट कर्जमाफी या भारताच्या देशामध्ये 69,000 कोटी रुपयाची कर्जमाफी कुणी दिली असेल त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. बांधवांनो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा शेतकरी राजा अडचणीत आला, आता पाऊस नाहीये, उजण्याची पाण्याची परिस्थिती 20% अमोलदादा उजनीचं शेजारचं धरण आहे. 2 महिन्याने टँकर चालू करायला लागणार आहेत. कुणाला काही देणं घेणं राहिलेलं नाही. पाणी खाली सोडलं जात आहे. भूमिपुत्र ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पाणी पुढच्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये मिळणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी या उजनी धरणाची झालेली आहे. त्यामुळे या विषयावरती कोण बोलायला तयार नाही. ज्यावेळी पवार साहेबांनी कर्जमाफी 69,000 कोटीची दिली आणि त्याच्यानंतर आता जेव्हा शेतकरी राजा अडचणीत आल्यानंतर आता सरसकट कर्जमाफी माझ्या शेतकरी राजाला मिळवून द्या आणि तुम्ही सरकारने ही सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, ही मागणी भारताच्या संसदेमध्ये कोणी केली असेल त्याचं नाव आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे. लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा शेतकरी राजाला मदत करणारे जे नेतृत्व असतात त्यांना आपण सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे. अमोलदादांनी तर आपल्याला अमोलदादांचं असंख्य बघितलं असेल. आज आपण त्यांच्याकडे पाहिलं तर संभाजी महाराजांची आठवण येते, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होती. त्यांनी आपलं संरक्षण करताना
देशाचं संरक्षण, आपल्या संस्कृतीचं संरक्षण, शेतकऱ्याचं संरक्षण, समाजातील सगळ्या घटकांचं संरक्षण या ठिकाणी सुप्रियाताई, अमोलदादा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जे ताईंनी काम केलं ज्येष्ठ नागरिकांसाठी, ती भारतामध्ये नंबर 1चं काम सुप्रियाताईंनी बांधवांनो केलं. लक्षात ठेवा, भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जे साहित्य वाटप झालं ते सुप्रियाताईंच्या माध्यमातून भारतामध्ये 1 नंबरचं वाटप झालं. आज मी सांगतो, इंडिया टुडेने, माझे सगळे इथं बसलेले आहेत माझे पत्रकार बांधव, यांना मला विनंती करायची आहे, आपण सुद्धा दखल निश्चित घ्याल, माझे सगळे कार्यकर्ते सुद्धा आहेत. इंडिया टुडेने भारतामध्ये सर्वे केला आणि शेतकऱ्यांसाठी कोण काम करतंय, माझ्या सांस्कृतिक ह्याच्यासाठी कोण काम करतंय, माझ्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कोण काम करतंय, असा सगळ्याचा सर्वे केला आणि त्या सर्वे मधनं आलं की भारतामध्ये 100 महिलांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 100व्या यादीमध्ये सुप्रियाताईंचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात ठेवा, हा सुद्धा आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन ही आज जी शेतकरी आक्रोश यात्रा आलेली आहे, ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आलेली आहे आणि ही त्या शेतकरी आक्रोश यात्राला आपण सगळ्यांनी ताकद देणं गरजेचं आहे. येणाऱ्या या सरकारला, झोपलेल्या सरकारला जागा करणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने बिग वन पंचकृषीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. दादासाहेब थोरात इथं आहेत, सगळीच कार्यकर्ते मंडळी इथं सगळी आहेत, आकाश भाऊ बंडकर सगळीच आहेत. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिवसेना प्रमुख सन्मान्य सुरेशजी भोर साहेब आलेले आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य. त्यांचा या ठिकाणी सर्वांचीच इच्छा आहे, एक प्रतिमा भेट द्यायची आहे. हा ठीक आहे, तोपर्यंत 2 मिनिट आम्हाला मार्गदर्शन करत आहेत सुरेशजी भोर साहेब. आपण आलात, शिवसेनेचे नेते या ठिकाणी हे मार्गदर्शन करतील. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, ज्यांनी आपल्या हुशारीतून संसद गाजवली, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदरणीय महासंसदपटू सुप्रियाताई सुळे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्यांनी रुजवला, ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे आवडते खासदार, शिवनेरीचा बुलंद आवाज डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महाआक्रोश मोर्चा शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर दर्शन घेऊन सुरू केला आणि अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. प्रत्येक गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये माता भगिनी, शेतकरी वर्ग, तरुण वर्ग आक्रोश मोर्चाला पुढे येऊन स्वागत करतात. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही अतिशय चांगलं काम, पवित्र काम, शेतकऱ्यांच्या हिताचं काम तुम्ही हातात घेऊन हा प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडत आहात आणि कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करा या मागणीसाठी संसदेमध्ये जो आवाज उठवला आणि त्यावरून त्यांचं संसदेमध्ये निलंबन केले, त्यावरून शेतकऱ्यांच्या मध्ये, माता भगिनींच्या मध्ये एवढा आक्रोश आहे की त्यांनी सांगितलं, कांद्याच्या माळा डॉक्टर साहेबांकडे दिल्या आणि सांगितलं मोदीजींना तुम्ही भेट द्या. एक चांगल्या पद्धतीचा सर्वसामान्य माणसाला आवश्यक आणि गरज वाटणारा हा आक्रोश मोर्चा अलीकडच्या काळामध्ये आपण बघत आहोत की हे मिंदे सरकार, गद्दार असणारं सरकार, खोके सरकार आणि याला पाठिंबा देणारं देशातलं केंद्र सरकार, भाजपचं सरकार यांनी गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना वेठीस धरून अक्षरशः मारण्याचं काम केलेलं आहे, लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलेलं आहे. आणि याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे. आपण बघत आहात, परवा आम्ही एक टीव्हीला टीजर बघितला. 22 तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन उद्घाटन आहे. देशाचे पंतप्रधान मोठे दाखवलेत उलट्या बाजूला आणि रामलल्ला छोटे दाखवलेत आणि रामलल्लाचं बोट धरून आता मोदी त्यांना मंदिरामध्ये बसवणार आहोत. संस्कृतीचं अक्षरशः विडंबन करण्याचं काम या सरकारनं चालवलेलं आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम या सरकारने चालवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या महापुरुषांना बदनाम करण्याचं काम
याच सरकारमधील जबाबदार नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी चालवलेला आहे. महाराष्ट्रातले मोठमोठे चांगले चांगले उद्योग वेदांता फॉक्सकॉन असेल किंवा अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्याचं काम केलं. मग त्याच्यामध्ये डायमंड हब असेल, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर असेल, अनेक चांगले चांगले उद्योग महाराष्ट्रातून पळून त्यांनी गुजरातमध्ये नेलेले आहेत. एक भयानक परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या माणसाला जागे होण्याची गरज आहे. भयानक परिस्थिती चाललेली आहे. लोकशाहीच्या या लोकांनी हत्या करण्याचं काम चालवलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी शेतकऱ्यांच्यासाठी हा जो आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आपल्या ह्या पवित्र कार्याला मी शिवसेनेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढे कार्यक्रम जास्त असल्यामुळे जास्त न बोलता माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रतिमा भेट देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्याबद्दल या ठिकाणी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार यांचा सत्कार प्रवीण भैया माने साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आदरणीय खासदार सन्माननीय महासंसद रत्न सौ सुप्रियाताई सुळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यानंतर या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे सिने अभिनेते, अत्यंत कमी वयामध्ये खासदार, संसद रत्न पुरस्कार, टाळ्यांच्या गजरात त्यांचं भाषण आपण युट्यूब वरती ऐकतच आहात. या ठिकाणी देशाच्या संसदेत आवाज उठवणारे डॉक्टर अमोलजी कोल्हे सर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण सन्मानित करत आहोत. यानंतर लोकप्रिय खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे पुढे वाट पाहत आहेत. बरेच जणांना प्रतीक्षा करत आहेत, त्यामुळे पुढे जायचं आहे. यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे सर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. अमोल दादा बोलतील. आपले सिने अभिनेते, शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार लोकप्रिय संसद रत्न खासदार. एक मिनिट. मी मागच्याच आठवड्यात भिगवणला येऊन गेले होते. आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या आहेत. थोडासा उशीर झालाय, त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते आणि अमोल दादांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करा. पुढच्या सभेमध्ये मी बोलेन. या अमोल दादा, आपण बोला. धन्यवाद. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब संसद रत्न खासदार. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. जय शिवराय. या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या माझ्या मार्गदर्शिका, लोकसभेतल्या नेत्या, महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे, महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, प्रवीण भैया माने, ऍडव्होकेट तेजसिंहजी पाटील, अनंतरावजी चौगुले, महारुद्रजी पाटील, प्रमोदजी गोतारणे, युवकांचे अध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड, अशोकजी घोगरे, अमोलजी भिसे, अशोकजी चोरमाले, अनिकेतजी निंबाळकर, सचिन भैया काळभोर, आकाशजी बनगर, दत्ताभाऊ राऊत, विठ्ठलजी दोडगे, आप्पासाहेबजी पवार, छायाताई पडसळकर, किसनराव जावळे, दादासाहेबजी थोरात, आपण सगळे मान्यवर. खरं तर हा शेतकरी आक्रोश मोर्चा विविध मागण्या घेऊन निघालाय आणि विशेषतः या परिसरामध्ये आल्यानंतर कांदा निर्यात बंदी उठवा, दुधाला रास्त भाव मिळू द्या, दिवसा 3 फेज लाईटचा पुरवठा झाला पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, या सगळ्या मागण्या घेऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघालेला असताना विविध ठिकाणी माता भगिनी याचं आत्मीयतेने स्वागत करतात. तरुण उत्साहानं स्वागत करत सांगतात की या सगळ्या मागण्यांसाठी, या आमच्या मनातल्या मागण्यात, या आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत आणि मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण भेट दिली, या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका. आणि ही शिकवण समोर ठेवून आज जो एक विरोधाभास समोर दिसतोय, म्हणजे या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, पेरूची लागवड मोठ्या प्रमाणावर होते, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. आजच महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी फार मोठी
प्रवीण भैया परकीय गुंतवणूक आली अशी आकडेवारी फेकली. आपल्याला सवय झाली, मोठमोठे आकडे फक्त फेकत राहतात. त्या नुसत्या मोठमोठ्या आकड्यांनी म्हणजे खरोखर आपल्याकडे डाळिंब लावतात, आपल्याकडे पेरू लावतात, आपल्याकडे ऊस लावतात. कदाचित भारतीय जनता पक्षावाल्यांची एकच शेती फार महत्वाची आहे, ती म्हणजे गाजराची शेती. या पद्धतीनं जे एवढे मोठमोठे आकडे ते फेकतायत, या मोठ्या आकड्यांमध्ये या परिसरामध्ये कुठला उद्योगधंदा आला, या परिसरामधल्या तरुणांसाठी काय नेमकं झालं, डाळिंबाच्या वरच्या प्रक्रिया उद्योगासाठी काही नेमकं घडलं का, पेरूवरच्या प्रक्रिया उद्योगासाठी काही घडलं का, हा प्रश्न नजीकच्या भविष्य काळात तुम्ही प्रत्येकानं डोळ्यात तेल घालून आजची आकडेवारी आणि त्यानंतर काय काय नेमके उद्योगधंदे आपल्यापर्यंत पोहोचले हे पाहणं फार गरजेचं आहे. मगाची पीक विम्याच्या संदर्भात कोणीतरी बोलत होतं. या पीक विमा योजनेच्या संदर्भात केवळ पीक विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतंय. या वर्षभरातला केवळ पीक विमा कंपन्यांचा निव्वळ नफा बघितला तर 600 कोटीपेक्षा जास्त नफा हा या पीक विमा कंपन्यांचा आहे. ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मध्यंतरी इथेनॉलच्या बाबतीत घाईघाईने जो निर्णय घेतला गेला, या इथेनॉलच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयामध्ये आता सांगण्यात येतंय की हा निर्णय काही प्रमाणात मागे घेतला. हा निर्णय मागे घेतलेला पूर्णपणे नाही. यामध्ये गेल्या वर्षी ज्यांना परवानगी होती तेवढ्याच कारखान्यांना इथेनॉलसाठी ही पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ऊसाच्या दरांवर याचा 100% विपरीत परिणाम होण्याचा धोका अनेक कृषी तज्ञ बोलून दाखवत आहेत. डाळिंब असेल, पेरू असेल, सर्वसामान्य आता कांद्याचा हा जो प्रश्न ज्वलंत झालेला आहे. पण याच पद्धतीनं शेतमालाच्या एकूण निर्यात धोरणाविषयी म्हणजे इथं आपण डाळिंबाविषयीचं नेमकं निर्यात धोरण काय, एकूण शेतमालाविषयीचं निर्यात धोरण काय, विदर्भातला शेतकरी संत्र्याच्या निर्यात धोरणाविषयी फार मोठ्या प्रमाणावर आक्रोश करतो. म्हणजे बांगलादेशमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ज्या संत्री निर्यात होत होती, बांगलादेशने निर्यात शुल्क लादल्यानंतर देशातला शेतकरी कोलमडून पडतो. आणि दुर्दैव हे आहे की या भ्रष्ट जुमला पार्टीला देशातल्या शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीविषयी देणं घेणं नाही. दूध उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर प्रवीण भैया मंचावर बसलेले आहेत. पण या पद्धतीने आता महाराष्ट्र सरकारनं एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतं हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं माननीय मुख्यमंत्री वारंवार म्हणताना आपण ऐकतो आहोत. पण या शेतकऱ्यांसाठी दैनंदिन जे काही अर्थकारण आहे यामध्ये दुधाच्या जोडधंद्याचा फार मोठा भाग आहे. पण सरकारनं 5 रुपये अनुदान जाहीर केलं. हे जाहीर करत असताना हात मात्र आखडता घेतला. फक्त शासकीय दूध संस्थांना, सहकारी दूध संस्थांनाच जे दूध घालतात त्यांना अनुदान दिलं जाईल, पण खासगी दूध संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान नाही. प्रवीण भैया आकडेवारी चुकत असेल तर आपण दुरुस्त करा. किमान 75 ते 80% दूध 80% दूध उत्पादक शेतकरी हा दूध खासगी दूध संस्थांना घालतो. याचा अर्थ या सरकारची नियत बघा, फक्त 20% फक्त 5 रुपये अनुदान देणार आणि 80% दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानापासून जर वंचित ठेवणार असाल तर हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे कसं म्हणायचं. परवा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी या शेतकरी आक्रोश मोर्चावर टीका केली आणि त्यानंतर काही पिल्लं जशी बिळातून बाहेर येतात तशी काही पिल्लं बिळातून बाहेर येऊन आवर्जून सांगायला लागली, सुरेश भाऊ, की आम्ही किसान सन्मान निधी देतो. किती रुपये? 6,000. 2,000चा हप्ता येतो, वर्षाला 6,000 म्हणतात. दिवसाला 17 रुपये ही तुमची आमची किंमत करतात. पण हे 6,000 रुपये देताना सुद्धा कसे दिले जातात? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कृषी धोरणानंतर आमचा प्रगतिशील शेतकरी सर्वसाधारणपणे दादा शेताला खतं घालतात. वर्षाला लाखभराची तर खतं सहज घालतो का नाही? वर्षाला जर लाखभराची खतं घालत असू तर या खतांवर 18% जीएसटी लावला जातो. लाखभराची खतं घालताना आधी तुमच्या खिशातून 18,000 काढून घेतात आणि नंतर 6,000 त्या 18,000तलेच परत देतात आणि म्हणतात आम्ही किसानचा सन्मान करतो. गेल्या 10 वर्षामध्ये शेतमालाचा उत्पादन खर्च किती वाढला आणि शेतमालाच्या भावामध्ये किती वाढ केली याचं आधी उत्तर द्यावं आणि नंतर या भ्रष्ट जुमला पार्टीच्या लोकांनी या शेतकरी आक्रोश मोर्चावर बोलावं. या सर्वसामान्य शेतकऱ्याचा हा आवाज जर लोकप्रतिनिधी
सरकारपर्यंत पोहोचवू शकत नसतील, जर सत्ताधारी मूग गिळून दिल्लीश्वरांच्या समोर नजरा खाली घालून बसणार असतील, तर मी आयोजकांना विनंती करतो की ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही जरूर आमच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा. कारण या छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला होता. दिल्लीच्या तख्ताच्या नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे दाखवून देण्याची, आणि हाच स्वाभिमान या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांमधला जागा व्हावा आणि त्यांनी केंद्रातल्या सरकारला जागा करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. सर्व शिक्षक बंधूंनी यायचंय. रयत शिक्षण संस्था आदरणीय ताई बोलवत आहेत. फक्त रयत शिक्षण संस्था इकडे उजव्या बाजूला यायचंय. भैरवनाथ विद्यालय बिगवन कुणीही जाऊ नका प्लीज, थांबा. आता यानंतर इथून असंच पळसदेव नंतर पळसदेव नंतर वरकुटे पाटील, शिवशंभो पॅलेस, वरकुटे पाटील. इंदापूर येथे त्यानंतर इतर रयत शिक्षण संस्थेचे सर्व प्राध्यापक वृंद आलेले आहेत आणि त्यांना ताईंच्या समेत फोटो घ्यायचा आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ताईंनी केलेलं काम आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत या ठिकाणी देशभरात बारामती लोकसभा मतदारसंघात नंबर 1चं काम, दिव्यांगांमध्ये एडीपी या योजनेअंतर्गत केलेलं काम, असं काम आपल्याला सर्व समाज घटकासाठी ताईंनी केलेलं आहे. आपल्या मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या आदरणीय महासंसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे, तसेच या ठिकाणी संसद रत्न लोकप्रिय खासदार